Hello everyone, I am Akshay Gunjal. Today we are going to implement insert at first method in Java. That means singly linked list मध्ये at the beginning व्हॅल्यू कसं इन्सर्ट करायचं त्यासाठी आपण एक मेथड लिहिणार आहे इन्सर्ट ॲट फर्स्ट. दॅट मीन्स एक मेथड इम्प्लिमेंट करणार आहे इन्सर्ट ॲट फर्स्ट मेथड. ओके, आता बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. इन्सर्ट ॲट फर्स्ट मीन्स काय. तुमच्याकडे एक लिस्ट असेल. ओके, लिस्ट असेल किंवा नसू पण शकते. ओके, सपोज तुमच्याकडे एक लिस्ट आहे. क्लिअर, एक अशी एक लिस्ट आहे त्यामध्ये दोन नोड आहे. क्लिअर, यामध्ये दोन नोड आहे आणि प्रत्येक नोडला एक ऍड्रेस आहे. क्लिअर, या नोडला काहीतरी ऍड्रेस आहे आणि या नोडला पण काहीतरी ऍड्रेस आहे आणि प्रत्येक नोडमध्ये काय असतं आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. याच्यामध्ये काहीतरी डेटा असेल. ओके, याच्यामध्ये सपोज 10 हा डेटा आहे. देन याच्यामध्ये 5006 याचा नेक्स्ट याचा ऍड्रेस आहे. क्लिअर, याचा नेक्स्ट याचा ऍड्रेस आहे. सपोज इथं 5006 आहे असं ऑब्झर्व करा. ओके, 5006 आहे तर आपण इथं लिहून टाकू. क्लिअर, मग याच्यामध्ये याच्या नेक्स्ट मध्ये काय असेल बरं. याच्या नेक्स्ट मध्ये काहीतरी डेटा असेल. क्लिअर, याच्या नेक्स्ट मध्ये काहीतरी डेटा असेल. सपोज 20 हा डेटा आहे. क्लिअर, 20 हा डेटा आहे आणि याच्यामध्ये काय नल आहे. क्लिअर, शेवटचा इंडेक्स मध्ये नल असतो. बट तुम्हाला व्हॅल्यू इन्सर्ट करायला लावलं, बरोबर की नाही. एक नोड इन्सर्ट करा आणि त्यामध्ये डेटा युजर काही पण टाकू शकतो. ओके, युजरच्या मर्जीनुसार त्याने डेटा टाकला. सपोज त्याला एंटर करायचं. सपोज 50 डेटा असेल आणि याच्या नेक्स्ट मध्ये नल असेल. बरोबर की बाय डिफॉल्ट याच्यामध्ये नल असणार. क्लिअर, आणि याचा काहीतरी ऍड्रेस असेल. सपोज याचा ऍड्रेस आहे 2002. क्लिअर, देन तुम्हाला हा नोड इन्सर्ट करायचा आहे. क्लिअर, फर्स्टली तुम्ही इन्सर्ट करायच्या अगोदर एक नोड क्रिएट करून घेणार. बरोबर की नाही. नोड वगैरे कसं क्रिएट होतो हे तुम्हाला फंक्शन मध्ये सांगतो. बट ज्यावेळेस हा नोड क्रिएट होईल, हा नोड कुठे इन्सर्ट करायचा आहे तुम्हाला ऍट द बिगिनिंग. हे क्लिअर, तुम्हाला ऍट द बिगिनिंग हा नोड इन्सर्ट करायचा आहे. दॅट मीन्स तुम्ही ज्यावेळेस याला बिगिनिंग बनवणार म्हणजे स्टार्टिंग नोड याला बनवणार, याचा मिनिंग काय झाला. याच्या नेक्स्ट मध्ये कोणाचा ऍड्रेस येईल, हा 4004 येईल. नाही, हे बघा हा 4004 हा ऍड्रेस कशामध्ये येणार, याच्यामध्ये येईल. क्लिअर, सपोज याला आपण थोडं असं घेऊ. म्हणजे हा 4004 हा ऍड्रेस कशामध्ये येणार, याच्या बिगिनिंग. म्हणजे हा नोड कुठे ऍड होईल, बिगिनिंग लेवलला. क्लिअर, आणि तुम्ही जर अजून जर इन्सर्ट ॲट फर्स्ट केला, अजून जर इन्सर्ट ॲट फर्स्ट केला, मग याचा मिनिंग काय झाला, ऑटोमॅटिकली अजून एक नोड बनल. नोड तर बनवणार आपण. ओके, इन्सर्ट फंक्शन कॉल केला ऑटोमॅटिक नोड बनल. ते कसं बनवायचं ते सांगतो. बट तुम्ही हा नोड पण कुठे इन्सर्ट करणार, ऍट द बिगिनिंगच. ओके, या नोडला काहीतरी ऍड्रेस असेल. क्लिअर, याला काहीतरी ऍड्रेस असेल. सपोज याला ऍड्रेस आहे, सपोज 1000 ऍड्रेस आहे. काही पण ऍड्रेस असू शकतो, तुम्ही डिसाईड नाही करू शकत मेमरी लोकेशनचा ऍड्रेस काय असेल तो. ओके, आणि याच्यामध्ये इन्सर्ट केला तुम्ही सपोज 70 आणि याचा ऍड्रेस काय सपोज, मग याच्या नेक्स्ट मध्ये काय ऍड्रेस असेल 2002. क्लिअर, म्हणजे हा नोड याला ऍड होईल 2002 याच्या नेक्स्ट मध्ये ऍड्रेस आहे. क्लिअर, म्हणजे अजून इन्सर्ट केला याच्या बिगिनिंगला येईल. मग याचा मिनिंग काय झाला, तुम्ही ज्यावेळेस ही लिस्ट बिगिनिंग जर म्हणजे ही लिस्ट जर ऍड नव्हती केली, मग तुम्ही जर या लिस्टला जर प्रिंट केलं तर प्रिंट काय झालं पाहिजे होतं 50. हे बघा पहिल्या नोडचा व्हॅल्यू 50, देन नंतर 20 दुसरा नोड, देन 10 आणि नंतर 20. ओके, असं प्रिंट झालं पाहिजे 50, 10 आणि 20 असं प्रिंट झालं पाहिजे होतं. बट तुम्हाला ज्यावेळेस प्रिंट करायला, मग ज्यावेळेस मला अजून एक नोड इन्सर्ट करायला लावलं ऍट द बिगिनिंग, मग तुमची लिस्ट कशी झाली पाहिजे, हे बघा तुमची लिस्ट कशी झाली पाहिजे होती. मग बिगिनिंगला काय येईल, बिगिनिंगला 70 येईल. ओके, देन नंतर 50 आणि देन नंतर 10 आणि 20 असं आलं पाहिजे. क्लिअर, अजून जर बिगिनिंगला तुम्ही काहीतरी इन्सर्ट केला, सपोज बिगिनिंगला अजून 80 इन्सर्ट केला, याच्या अगोदर अजून 80 नोड आला, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुम्ही इथं 80 देन पुन्हा तुमची लिस्ट अशी प्रिंट झाली 50, 10 आणि 20. हे बघा बिगिनिंगला इन्सर्ट करत गेले, मग एक व्हॅल्यू लगेच बिगिनिंगला आली पाहिजे.
क्लिअर, याला काय म्हणणार, इन्सर्ट ऍट बिगिनिंग किंवा इन्सर्ट ऍट फर्स्ट. मग हा मेथड तुम्हाला राईट करायचा आहे. मग तुम्ही हा मेथड कसं राईट करणार, आता बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला हे बघा, त्यासाठी तुम्हाला इन्सर्ट ऍट फर्स्ट फंक्शन राईट करायचं. इन्सर्ट ऍट फर्स्ट, क्लिअर, इन्सर्ट ऍट फर्स्ट. बट या इन्सर्ट ऍट फर्स्ट ज्यावेळेस तुम्ही हा मेथड राईट करणार आहे, तर याच्या पॅरामीटर मध्ये तुम्हाला दोन पॅरामीटर घ्यायचे. ओके, याच्यामध्ये एक नोड टाईपचा एक पॅरामीटर घेतलं, त्याला हेड नाव द्या. आणि देन इंटिजर जो डेटा पाठवायचा तो डेटा युजर पाठवल. आता याचं मिनिंग काय झालं समजून घ्या. हे बघा, ज्यावेळेस पण या मेथडला कॉल केला जाईल, आता या मेथडला कोण कॉल करणार आहे, या मेथडला कॉल करणार आहे युजर. क्लिअर, या मेथडला कॉल करणार आहे युजर. आणि युजर ज्यावेळेस या मेथडला कॉल करल त्यावेळेस हा काय पाठवल, त्यावेळेस हा म्हणजे युजर ज्यावेळेस याला कॉल करणार, ज्यावेळेस हा मेथड कॉल केला जाईल त्याच्यामध्ये 2 पॅरामीटर पाठवणे इम्पॉर्टंट आहे, कंपल्सरी. हे बघा, इथं जर एक इंटिजर म्हणजे दोन्ही इंटिजर जर व्हॅल्यू असते, इंटिजर एक्स आणि इंटिजर वाय, मग याचा मिनिंग काय झाला, ज्या वेळेस या मेथडला कॉल केला जाईल, सपोज इन्सर्ट ऍट फर्स्ट, याला मेन मेथड मधून कॉल केला जाईल. ओके, हे काय तुम्हाला पुढे सांगतो. इन्सर्ट ऍट फर्स्टला ज्यावेळेस कॉल केला जाईल त्यावेळेस आता याच्यामध्ये 2 पॅरामीटर पास करणं कंपल्सरी, म्हणजे इथं 2 इंटिजर व्हॅल्यू पास करणं कंपल्सरी. का बरं, कारण की त्या फंक्शनला 2 पॅरामीटर आहे, एक दोन्ही पण इंटिजर टाईपचे, म्हणजे तुम्हाला इथं 2 इंटिजर पॅरामीटर पास करणं कंपल्सरी. एक एक्झाम्पल सांगितलं, एक मेथडला पॅरामीटर काय असतात. मग याच्यामध्ये काही कोड असू द्या, याच्यामध्ये XYZ काहीतरी कोड असेल, बट तुम्हाला या फंक्शनला जर कॉल करायचा असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट त्याचे 2 पॅरामीटर तर कंपल्सरी देणं, हे म्हणजे एक कंपल्सरी 2 पॅरामीटर. आणि ते कोणत्या टाईपचे, इंटिजर टाईपचे, दोन्ही इंटिजर. जर एक स्ट्रिंग टाईपचा असता तर इथं पहिला जर पॅरामीटर स्ट्रिंग टाईपचा असता तर तुम्हाला स्ट्रिंग व्हॅल्यूज पास करावं लागले असते. हे बेसिक कन्सेप्ट आहे एखाद्या फंक्शनला कसं कॉल करायचं. मग आता मग मी तुम्हाला काय सांगितलं, याच्या 2 पॅरामीटर मध्ये, हे बघा, याच्या पॅरामीटर मध्ये कोण आहे बरं, याच्या पॅरामीटर मध्ये एक, हे बघा, पहिला पॅरामीटर आहे हेड. बघा, व्हेरिएबल नाव आहे हेड, हा काय व्हेरिएबलचं नाव आहे. ह्या हेडच्या जागी तुम्ही H घ्या, H1 घ्या, ओके, काही पण व्हेरिएबलचं नाव घ्या. सपोज मी घेतला हेड. ओके, हेड पण काय घेतलं तुमच्या अंडरस्टँडिंग साठी, हे पुढे समजत. आता तुम्ही पहिला पॅरामीटर काय घेतला, हेड. आणि हेड नंतरून दुसरा पॅरामीटर काय घेतला तुम्ही, इंटिजर टाईपचा पॅरामीटर घेतला. इंटिजर टाईपचा डेटा हा एक पॅरामीटर आहे, हा व्हेरिएबलचं नाव, याला काही पण नाव द्या, डी द्या, D1 द्या, काही पण. मी काय घेतला, डेटा. क्लिअर. मग आता मग मी काय सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस या फंक्शनला कॉल केला जाईल, आता हा फंक्शन कुठून कॉल होणार आहे बरं, हा फंक्शन कॉल होईल तुमच्या क्लासच्या मेन फंक्शन मधून. आता मेन फंक्शन कुठं असतो, सपोज तुमचा असं एक क्लास असेल, हे सगळं प्रॅक्टिकली करणार आहे आपण आज, सगळं प्रॅक्टिकली इन्सर्ट करून बघणार आहे. मग क्लास, हे बघा, क्लास, तुमच्याकडे क्लास आहे, सपोज मेन क्लास आहे किंवा XYZ काहीतरी डेमो क्लास आहे, काहीतरी क्लास घ्या. ओके, हा एक क्लास आहे. या क्लासमध्ये तुमच्याकडे मेन मेथड आहे. मेन मेथड कसं घेणार, पब्लिक, आता जावा मध्ये ना, पब्लिक स्टॅटिक वाइड मेन. क्लिअर, तुमच्याकडे एक मेन फंक्शन आहे. ओके, आता मेन फंक्शन, हे बघा, मेन फंक्शनला काहीतरी पॅरामीटर असेल बा. एक मिनिट, याला थोडं खाली घेऊ, इथं घेतो. ओके, आता हा एक मेन फंक्शन आहे आणि या फंक्शन मध्ये इथे एक पॅरामीटर आहे स्ट्रिंग. हे मेन फंक्शन सगळ्यांना माहित असतं जावाचं. बट हे बघा, या मेथड मधून कॉल होणार आहे, हा एक मेथड आहे, लक्षात ठेवा. मेथड मीन्स फंक्शन आणि मेथड मीन्स एकच. ओके, मग तुम्ही इथून काय कॉल केला, इथून कॉल केला इन्सर्ट ऍट फर्स्ट. बट याला काय करा, याला रिटर्न टाईप द्या. आता रिटर्न टाईप पण का द्यायचं हे सांगतो मी तुम्हाला. रिटर्न टाईप नोड जर रिटर्न, इथं इंटिजर रिटर्न टाईप दिला, इथं इंटिजर रिटर्न टाईप दिला सपोज, तर इथून या फंक्शन मधून कंपल्सरी रिटर्न झालीच पाहिजे इंटिजर व्हॅल्यू. क्लिअर, या फंक्शन मधून रिटर्न काय झाली पाहिजे, समथिंग, काहीतरी इंटिजर व्हॅल्यू रिटर्न, 0 द्या, -1 द्या, पण काहीतरी इंटिजर व्हॅल्यू रिटर्न झालीच पाहिजे. क्लिअर. बट
याच्यामध्ये इंटिजर रिटर्न टाईप नाही, सपोज इंटिजर रिटर्न टाईप नाही, मग तुम्ही जर वाईड रिटर्न टाईप दिला, रिटर्न टाईप वाईड दिला म्हणजे काय झालं, रिटर्न टाईप देणं पण कंपल्सरी आहे, मेथडला रिटर्न टाईप देणं कंपल्सरी जावामध्ये. मग तुम्ही वाईड दिल्यानंतर मी रिटर्न काय करणार, रिटर्न कीवर्ड लिहू शकता का, हा लिहू शकता, बट 10 रिटर्न करू शकता का, नाही, काहीच व्हॅल्यू रिटर्न नाही करू शकत, फक्त रिटर्न कीवर्ड देऊ शकता. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, इथून कंट्रोल बाहेर निघून जाईल, म्हणजे इथून रिटर्न काय करत नाही तुम्ही, बट इथून बाहेर निघून जाणार, इथून रिटर्न होऊन जाणार, बट रिटर्न होताना काही घेऊन जाता का, इंटिजर व्हॅल्यू का स्ट्रिंग व्हॅल्यू, नाही. याचा मिनिंग काय झाला, वाईड रिटर्न टाईप, म्हणजे तुम्ही रिटर्न काहीच घेऊन जात नाही. बट याचा जर टाईप स्ट्रिंग असता, हे बघा, याचा जर टाईप स्ट्रिंग असता तर तुम्हाला इथं कंपल्सरी काहीतरी स्ट्रिंग व्हॅल्यू पास करणं, म्हणजे स्ट्रिंग व्हॅल्यू पास करणं कंपल्सरी. मग स्ट्रिंग पास करा किंवा नल पास करा. स्ट्रिंग हा एक क्लास आहे जावामध्ये, लक्षात ठेवा, हा कोर जावाचा पार्ट आहे, बट बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतो. स्ट्रिंग हा एक क्लास आहे आणि एखाद्या क्लास टाईपचा व्हेरिएबल आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, स्ट्रिंग एसटीआर जर असेल, स्ट्रिंग एसटीआर मध्ये तुम्ही काय स्टोअर करणार, एक स्ट्रिंग स्टोअर करणार, क्लिअर. आणि जर त्याच्यामध्ये स्ट्रिंग जर स्टोअर केलेली नसेल तर याच्यामध्ये नल असेल, सिंपल नल असेल, नल किंवा स्ट्रिंग, कारण की क्लास टाईपच्या व्हेरिएबल मध्ये काय असतो, बाय डिफॉल्ट व्हॅल्यू नल असते. ओके, एक तर व्हॅल्यू किंवा नल. मग इथून जर तुम्ही सिंपल समजून घ्या, इथून जर नोड टाईपचा व्हॅल्यू, म्हणजे नोड टाईपची व्हॅल्यू जर रिटर्न केली, नोड टाईपचा जर रिटर्न टाईप असता तर इथून रिटर्न काय केला असता, नल केला असता. कारण की नोड टाईपच्या व्हेरिएबल मध्ये काय असतो, हे बघा, जसा इंटिजर टाईपचा व्हेरिएबल मध्ये a = 10 असेल आणि जर रिटर्न टाईप जर इंटिजर असता, तुम्ही a व्हेरिएबल रिटर्न केला असता ना. इथून इंटिजर हा a हा इंटिजर टाईपचा आहे, बट हा नोड टाईपचा रिटर्न टाईप, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, नोड टाईपचा एखादा व्हेरिएबल रिटर्न करा किंवा नोड टाईपची व्हॅल्यू रिटर्न करा. सपोज नोड टाईप H1 आहे, मग नोड टाईपच्या H1 मध्ये जर नल व्हॅल्यू जाऊ शकते का, हा जाऊ शकते ना, कारण की क्लास टाईपच्या व्हेरिएबल मध्ये नल असू शकतो. हे मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं, नल असू शकतो किंवा त्या ब्लॉकचा ऍड्रेस असू शकतो, ऍड्रेस रिटर्न करू शकता तुम्ही इथून. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुम्ही जर याच्यामध्ये या फंक्शन मध्ये न्यू नोड अशी लाईन लिहिलेली असेल, याचा मिनिंग काय झाला, या फंक्शन मध्ये न्यू लाईन लिहिलेली असेल तर म्हणजे काय झाला, एक ऑब्जेक्ट ऑटोमॅटिक क्रिएट होईल की नाही, आणि त्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस नोड टाईपचा H1 नावाचा एक व्हेरिएबल आहे. समजून घ्या, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतो तुमचा. मग त्या नोड टाईपचा म्हणजे एक व्हेरिएबल आहे, तर नोड मध्ये काय बरं, H1 मध्ये काय, H1 मध्ये एक तर नल असेल की, बघा या कंडिशन मध्ये नल आहे. ओके, या कंडिशन मध्ये सपोज तुम्ही नल टाका, कारण की लोकल व्हेरिएबल इनिशियलायझेशन कंपल्सरी. ओके, ते सोडून द्या. बट आता बेसिक कन्सेप्ट समजून घ्या, याच्यामध्ये नल रिटर्न करा, याच्यामध्ये नल स्टोअर करू शकता किंवा एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट स्टोअर करू शकता. म्हणजे या लाईनने तर काय होणार आहे, या लाईनने काय होईल, या लाईनने एक ऑब्जेक्ट क्रिएट होईल की नाही तुमच्या मेमरीमध्ये. मग ऑब्जेक्ट क्रिएट झाला म्हणजे काय झाला, एक असा ऑब्जेक्ट क्रिएट होईल की नाही, असं एक ऑब्जेक्ट क्रिएट होईल आणि त्याला काहीतरी ऍड्रेस येईल, बरोबर की नाही, याला काहीतरी ऍड्रेस येईल, सपोज 4004. म्हणजे एक तर नल रिटर्न केला पा तुम्ही, नल रिटर्न करू शकता, नाहीतर तुम्ही तो ऍड्रेस रिटर्न करा ना, कारण की तो ऍड्रेस रिटर्न करू शकता, कारण त्याचा रिटर्न टाईप कोणता आहे, त्या नोड टाईपचा आहे ना. मग नोड टाईपचा ऍड्रेस रिटर्न करा किंवा त्या टाईपचा म्हणजे नल व्हॅल्यू रिटर्न करा. इंटिजर व्हॅल्यू तर रिटर्न नाही करू शकत, इंटिजर व्हॅल्यू काय रिटर्न करणार, रिटर्न टाईप नोड आहे. मग तुम्ही तर काय करणार, H1 रिटर्न करू शकता. म्हणजे H1 रिटर्न केला म्हणजे काय झाला, एक बेसिक कन्सेप्ट सांगतो, रिटर्न व्हॅल्यू, नोड टाईपची रिटर्न व्हॅल्यू मीन्स याचा मिनिंग काय. ओके, म्हणजे H1 रिटर्न केला म्हणजे काय, 4004 रिटर्न करू शकता. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, याचा रिटर्न टाईप काय, नोड टाईपची व्हॅल्यू. ओके, म्हणजे इथपर्यंत क्लिअर. नोड म्हणजे रिटर्न टाईप, बेसिक गोष्टी पहिले तुमचे क्लिअर करतो. याला काय म्हणणार तुम्ही, रिटर्न टाईप. क्लिअर. म्हणजे आता फंक्शन तुमचा कसं बनला बा, फंक्शनला रिटर्न टाईप आहे. ओके, रिटर्न टाईप कोणता आहे फंक्शनला, नोड टाईपचा रिटर्न टाईप आहे आणि रिटर्न टाईप कंपल्सरी. देन इन्सर्ट ऍट फर्स्ट फंक्शनचं नाव आहे. देन त्याच्यामध्ये दोन पॅरामीटर आहे. दोन पॅरामीटर कोणते, एक नोड टाईपचं पॅरामीटर आहे आणि त्या पॅरामीटरचं व्हेरिएबलचं नाव काय, हेड, आणि याच्या व्हेरिएबलचं नाव काय, डेटा.
ओके, एक तुम्ही काही पण घेऊ शकता, बट दोन पॅरामीटर कोणत्या टाईपचे, एक नोड टाईपचा, एक इंटिजर टाईपचा. मग याचा मिनिंग काय झाला, याचा मिनिंग असा झाला, ज्या वेळेस तुम्ही या क्लासला जर म्हणजे या मेथडला जर कॉल करणार आहे, इन्सर्ट ऍट फर्स्ट, एक्झाम्पल सांगतो, इन्सर्ट ऍट फर्स्ट. आता याला ऑब्जेक्ट क्रिएट करून कॉल करा, नाहीतर याला स्टॅटिक बनवा. आता स्टॅटिक का बनवायचं मी पुढे सांगतो. ओके, स्टॅटिक म्हणजे तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. क्लिअर. मग याच्या मेथडमध्ये ज्यावेळेस कॉल केला, याला काय म्हणणार तुम्ही, कॉलिंग. याला काय म्हणणार तुम्ही, कॉलिंग. मग ज्यावेळेस तुम्ही या मेथडला कॉल करणार आहे, त्यावेळेस या मेथडच्या पॅरामीटर मध्ये तुम्हाला काय पास करणं कंपल्सरी आहे, एक नोड टाईपची व्हॅल्यू पास करा. क्लिअर. एक नोड टाईपची व्हॅल्यू पास करा आणि एक इंटिजर टाईपची व्हॅल्यू पास करा. म्हणजे तुम्ही हे बघा, तुम्ही डायरेक्टली असं कॉल नाही करू शकत. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला डायरेक्टली इथं कॉल करताना ते दोन पॅरामीटरची व्हॅल्यू देणं कंपल्सरी आहे. मग त्यासाठी तुम्ही इथं काय करणार, वरती मी समजा नोड टाईपचा एक व्हेरिएबल पास केला, सपोज नोड टाईपचा एक हेड नावाचा व्हेरिएबल घेतला. आता हा व्हेरिएबल आणि वरचा व्हेरिएबल वेगळा, हा हेड वेगळा आणि हा हेड वेगळा. क्लिअर. हा या फंक्शनचा हेड आणि हा लोकल हेड त्या फंक्शनसाठी, इन्सर्ट ऍट फर्स्ट साठी हा हेड आणि हा हेड कोणाचा, हा हेड हा मेन फंक्शन मध्ये. ओके, हा पण एक लोकल व्हेरिएबल. मग मी काय सांगितलं तुम्हाला, नीट लक्ष द्या. या हेड मध्ये जर मी स्टार्टिंगला नल ठेवली तर नल स्टोअर केला म्हणजे काय झाला, बघा याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू पास करणं कंपल्सरी, लोकल व्हेरिएबल आहे तो. एखाद्या मेथडच्या आतमध्ये एखादा व्हेरिएबल घेता म्हणजे तो लोकल व्हेरिएबल आहे. ओके, मग याचा मिनिंग काय झाला, हेड इक्वल टू नल दिला. ओके, मग इथून जर हेड पास केला, मी करू शकतो का हेड, हो कंपल्सरी करू शकतो, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे हेड पास केला म्हणजे काय केला, नल पास केला. स्टार्टिंगला आहे ना, तुम्ही स्टार्टिंगला तुमच्या लिस्टमध्ये काही एंटर केलं का, अजून काहीच इन्सर्ट नाही केलं तुम्ही, मग स्टार्टिंगला हेड कुठं असेल, स्टार्टिंग मध्ये हेड मध्ये नल असणार आहे. आता ते काय पुढे सांगतो मी तुम्हाला, त्याच्यामध्ये कोणता ऍड्रेस येतो. बट तुम्ही इथून हेड पास केलं म्हणजे नल, पण दुसरी व्हॅल्यू काय कंपल्सरी पास करणे, दुसरी डेटा. म्हणजे आता डेटा कोणता पास करणार, जो युजरला डेटा एंटर करायचा तो डेटा पास करेल इथं. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, इथं युजरनी सपोज 10 पास केला, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुम्ही या मेथडला सक्सेसफुली कॉल केला. म्हणजे याला ज्यावेळेस कॉल करणार, हे बघा, याला ज्यावेळेस तुम्ही इथून कॉल करणार त्यावेळेस हा फंक्शन इथं कॉल होईल. ओके, हा फंक्शन ज्यावेळेस कॉल झाला त्यावेळेस या फंक्शन मध्ये, नीट लक्ष द्या, या फंक्शन मध्ये या हेडच्या पॅरामीटर मध्ये काय आला बरं, या हेडच्या मध्ये नल आला ना, नल पास केला. पहिल्या पॅरामीटर मध्ये तुम्ही नल पास केला आणि दुसऱ्या पॅरामीटर मध्ये डेटा पास केला. क्लिअर. मग याचा मिनिंग काय झाला, आतापर्यंत आपण काय शिकलो, इन्सर्ट फंक्शन कसं कॉल करायचं, इन्सर्ट फंक्शन कसं राईट करायचं, बट त्याच्यामध्ये काय कोड राईट करायचा आणि काय व्हॅल्यू रिटर्न करायची हे आता बघणार आहे. आता बघा, मग मी काय सांगितलं तुम्हाला, हे बघा, आता मी काय सांगतो तुम्हाला, आता मेन फंक्शन मी काय करतो, मेन फंक्शन थोडं खाली घेतो. ओके, वरती आपल्याला कोड राईट करायचं, यामध्ये कोड राईट करायचं. मग मी काय सांगितलं तुम्हाला, थोडं याला खाली घेऊ आपण आणि बारीक करून टाकतो थोडं. ओके, म्हणजे आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा वरचा फंक्शन आणि हा कशामध्ये आहे, डेमो क्लास मध्ये, लक्षात ठेवा. मग मी काय सांगितलं तुम्हाला, अजून थोडं बारीक करू आपण याला आणि याला अजून थोडं खाली घेऊ. इम्पॉर्टंट आपला फोकस राहील इन्सर्ट ऍट फर्स्ट, बट मेन फंक्शन म्हणून कसं कॉल करायचं बेसिक कन्सेप्ट सांगितलं मी तुम्हाला. ओके, मग आता बघा, याला अजून बारीक करून टाक. मेन फंक्शन मग कसं कॉल करायचं हे तुम्हाला मेन फंक्शन समजलं. आता हे सोडून द्या वाटलं. आता हेड बघा, इन्सर्ट ऍट फर्स्ट फंक्शनला तुम्ही कॉल केला, मग याच्यामध्ये व्हॅल्यू नल स्टार्टिंगला, बघा स्टार्टिंगला तर नल आला. मग आता बघा, इन्सर्ट ऍट फर्स्ट फंक्शनला ज्यावेळेस तुम्ही कॉल करणार आहे त्यावेळेस तुमचं काय झालं पाहिजे, त्यावेळेस तुमचा एक ऑब्जेक्ट क्रिएट झाला पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही हे बघा, या फंक्शनला ज्यावेळेस तुम्ही कॉल करणार लगेच तुम्ही इमिडिएटली एक लाईन इथं लिहिणार. काय लाईन लिहिणार, न्यू नोड ही लाईन लिहिणार. आता न्यू नोड कोणत्या टाईप, नोड टाईप आहे, नोड क्लास आहे का तुमच्याकडं,
नोड क्लास नाही, त्याच्या अगोदर तुम्ही काय करा, इथं नोड क्लास क्रिएट करून घ्या. तुमच्या त्या फाईलमध्ये नोड क्लास पण क्रिएट करा. हे सगळं प्रॅक्टिकली बघणार आहे आपण, काळजी करू नका. हे सर्व आपण प्रॅक्टिकली बघणार आहे. मग तुमचा नोड क्लास मध्ये मी तुम्हाला याच्या मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, नोड डेटा एक क्लास असेल आणि इथं काय असेल, नोड टाईपचा नेक्स्ट असेल. क्लिअर? हे तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं मी. मग याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, नोड, हे बघा, इन्सर्ट ॲट फर्स्ट फंक्शन कॉल झाला, ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये नोड ऑब्जेक्ट बनल. आणि म्हणजे ऑब्जेक्ट बनलं म्हणजे पहा, इन्सर्ट एक पहिल्यांदा कॉल झाला ना, मग ऑटोमॅटिकली तुमचा काय झाला, नोड फंक्शन बनला. ऑटोमॅटिकली तुमचा नोड फंक्शन बनला. मग नोड म्हणजे सॉरी, नोड हा कन्स्ट्रक्टर कॉल झाला म्हणजे ऑब्जेक्ट बनला. म्हणजे हा ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट केला. क्लिअर? हा ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट केला. मग हे बघा, मग हा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर या ऑब्जेक्टला काहीतरी ऍड्रेस आला पहा बरं, या ऑब्जेक्टला काहीतरी ऍड्रेस आला 4004. क्लिअर? आणि या ऑब्जेक्ट मध्ये काय असतं हे तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलं मी. याच्यामध्ये काय असेल, डेटा असेल आणि नेक्स्ट असेल. क्लिअर? याच्यामध्ये सपोज काहीतरी डेटा आहे, सपोज याच्यामध्ये डेटा आहे. डेटा काय असेल हे तुम्ही डिसाईड अजून नाही केलं ना, अजून डेटा त्याच्यामध्ये टाकलंच नाही. ओके, फक्त डेटा आला, इन्सर्ट फर्स्ट फंक्शनला कॉल केला तुम्ही आणि त्याच्यामध्ये डेटा पाठवलेला आहे. मग तो डेटा आणि हेडची व्हॅल्यू काय आली, नल आली. म्हणजे याचा मिनिंग काय झालं, नल का आली, हे महत्वाचं पॉईंट आहे. तुमच्या लिस्टमध्ये अजून काही व्हॅल्यू एंटर आहे का आतापर्यंत, ही पहिलीच व्हॅल्यू आहे. अजून तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही व्हॅल्यू एंटर नाही केली, तुम्ही आता ही पहिली व्हॅल्यू इन्सर्ट करता. म्हणजे तुमचा हेड मध्ये काय असेल, हेड मध्ये सध्या नल असेल. लक्षात ठेवा, हेड हा व्हेरिएबल आहे जिथून कॉल केला मेन फंक्शन मधून, मग तिथून हेड नलच येणार आहे. आता ते मग नंतर पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस येईल नेहमी, हे काय पुढे सांगतो. मग ज्यावेळेस तुम्ही ही लाईन लिहिणार आहे, मग या लाईनचा म्हणजे या ऑब्जेक्टचा ऍड्रेस तुम्हाला कुठे घ्यायचा आहे, त्या क्लासच्या व्हेरिएबल मध्ये. मग तुम्ही इथं काय करा, नोड टेम्प किंवा T1 T2 काहीतरी व्हेरिएबल घ्या. टेम्प नावाचा एक व्हेरिएबल घेतला. क्लिअर? टेम्प नावाचा एक व्हेरिएबल घेतला आणि त्या व्हेरिएबल मध्ये मी काय केला, ऍड्रेस घेतला. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, नीट लक्ष द्या, याचा मिनिंग काय झाला, टेम्प नावाचा एक व्हेरिएबल आहे. ओके, कोणत्या टाईपचा आहे तो, नोड टाईपचा. त्याच्यामध्ये ऍड्रेस कोणाचा आहे, ऍड्रेस आहे 4004. क्लिअर की नाही? त्याच्यामध्ये ऍड्रेस आहे 4004. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, टेम्प हा व्हेरिएबल कोणला पॉइंट करतो, या ब्लॉकला. म्हणजे या ब्लॉकचा ऍड्रेस टेम्प मध्ये आहे, बरोबर की नाही? आणि या ब्लॉक मध्ये काय बरं, या ब्लॉक मध्ये डेटा आहे आणि नेक्स्ट आहे. क्लिअर की नाही? पहिला कोण आहे, पहिला हा डेटा आहे आणि नेक्स्ट आहे. म्हणजे तुम्ही याच्या डेटामध्ये इथं जर आता युजरनी कोणती व्हॅल्यू, कोणता डेटा पाठवला तुमच्याकडे, बघा 10 पाठवलेला आहे. इन्सर्ट ॲट फंक्शनला ज्यावेळेस तुम्ही कॉल केला त्यावेळेस इथून काय आला, 10 आला पा. मग तो डेटा तुम्हाला या नवीन ब्लॉक क्रिएट झाला की नाही, त्या ब्लॉक मध्ये टाकायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करणार, टेम्प डॉट डेटा इज इक्वल टू, तुम्ही इथं 10 पाठवायचं ना, बट तो 10 कुठे आहे, मग प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही कसं करणार, टेम्प, नीट लक्ष द्या, टेम्प डॉट डेटा म्हणजे काय झाला, 4004 या ऍड्रेस वरचा डेटा, बरोबर की नाही? मग याच्या डेटामध्ये काय टाकायचं, युजरनी एंटर केलेला डेटा. मग युजरनी एंटर केलेला डेटा कुठे आहे पहा बरं, या 10 मध्ये आहे की नाही, म्हणजे या डेटा व्हेरिएबल मध्ये आला की नाही तो. बघा, या डेटा व्हेरिएबल मध्ये काय आला, तो 10 आला. मग तो डेटा इथं टाकून द्या ना. म्हणजे टेम्प डॉट डेटा इक्वल टू डेटा, या लाईनचं मिनिंग समजला. म्हणजे नवीन ब्लॉक क्रिएट झाला आणि त्या नवीन ब्लॉक मध्ये तुम्ही डेटा टाकला. हे क्लिअर? हा बेसिक कन्सेप्ट. ओके, मग आता बघा, एक काम करू आपण, एक मिनिट, हे वरचा लिस्ट काढून टाकू आपण, म्हणजे थोडा स्पेस आपल्याला क्रिएट होईल. आणि आपलं फंक्शन, हा फंक्शन मी काय करतो, वरती लिहितो. ओके, मीन्स आपल्याला थोडी खाली स्पेस रिमेनिंग मिळत. ओके, याला काय करतो, थोडं वरती लिहितो. क्लिअर? आता बा, आणि याला काढून टाकू आपण, ही H1 वगैरे. आता बा, मग टेम्प डॉट डेटा इक्वल टू डेटा गेला. आता समजून घ्या, नीट लक्ष द्या, मी याच्या खाली काय लाईन लिहितो, इफ कोड कसा राईट होतो बा, इफ हेड इक्वल टू नल आहे का चेक करा. हेड इक्वल टू नल आहे का चेक करा. बट का हेड इक्वल टू नल आहे हे चेक केलं, कारण की आपल्याला बघा, नीट लक्ष द्या, आपल्याला काय करायचं आहे,
ज्यावेळेस नोड क्रिएट होईल तो नोड एक तर ऍट द बिगिनिंग म्हणजे इन्सर्ट ऍट फर्स्टला ऍड करायचा किंवा लास्टला ऍड करायचा आहे. मग त्यासाठी समजून घ्या. मग जर हेड इक्वल टू नल असेल, आता हेड इक्वल टू नल आहे का हे तुम्हाला पुढे समजेल. हेड इक्वल टू नल आहे, हा हेड व्हेरिएबल हा नल आहे का स्टार्टिंगला? हो नल आहे. मग तुम्ही काय करणार, हेड इक्वल टू नल असेल तर इथून रिटर्न करून टाकणार काय, बघा इथून रिटर्न काय करणार, टेम्प रिटर्न करा. सिंपल म्हणजे टेम्प रिटर्न करा. किंवा आता नीट लक्ष द्या, हेड इक्वल टू बघा हेड हा नल आहे की नाही, हा हेड नल होता म्हणून ते बघा हेड इक्वल टू नल चेक केला म्हणजे त्या हेडमध्ये टेम्पचा व्हेरिएबल टाकला, टेम्प टाकला म्हणजे काय झाला, हा नवीन ब्लॉक होता, नवीन ब्लॉक नीट लक्ष द्या, हा नवीन ब्लॉक होता बा. या नवीन ब्लॉकचा ऍड्रेस म्हणजे हेड मध्ये नल होता बा, हेड मध्ये काय होता, नल होता, बरोबर की नाही, हेड मध्ये नल होता. बट नल आता नल काढून टाकला, त्याच व्हेरिएबल मध्ये आपण काय दिला, 4004 दिला. क्लिअर. आणि तोच इथून रिटर्न केला, तोच रिटर्न केला म्हणजे काय झाला, तुमच्या लिस्टचा आता स्टार्टिंग मध्ये इथं स्टार्टिंगचा ऍड्रेस कोण आहे, तुमच्या लिस्टमध्ये स्टार्टिंग नोड कोणता आहे, हाच आहे ना, पहिला नोड हाच आहे, हाच नोड तुम्ही रिटर्न केला. बट तुम्ही इथं ही लाईन न लिहिता सिंपल तुम्ही इथं टेम्प पण घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. टेम्प म्हणजे तुम्हाला रिटर्न काय करायचं होतं, रिटर्न तुम्हाला 4004च बघा, हा हेड केला तर काय होईल बरं, हा हेड केला म्हणजे 4004 केला ना तुम्ही रिटर्न, म्हणजे हा हेड कशामध्ये आहे, टेम्प मध्ये आहे. 4000 पहिल्या इंडेक्सचाच ऍड्रेस रिटर्न करायचं होतं का नाही, मग तुम्ही सिंपल टेम्प करून द्या ना. टेम्प रिटर्न केला, टेम्प कोणत्या टाईपचा, नोड टाईपचा, नोड टाईपचा व्हेरिएबल आहे टेम्प, आणि तोच नोड टाईपचा व्हेरिएबल तुम्ही रिटर्न केला म्हणजे ही लाईन लिहायची काही गरज नाही, ही लाईन लिहायची काहीच गरज नाही. ओके, म्हणजे तुम्ही काय रिटर्न केला, तुम्ही इथं रिटर्न केला 4004 तुमच्या इंडेक्सचा पहिला ऍड्रेस. बट याच्या खालचा कोड कसं राईट करायचं बघ. आता ज्यावेळेस आता बघ, ज्यावेळेस मेन मेथड मधून, आता मेन मेथड आहे असं समजून घ्या, मेन मेथड मधून बघा तुमच्याकडे असं आहे, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, तुमच्याकडे असं मेन मेथड आहे. ओके, मेन मेथड जावा मध्ये कसं असते तुम्हाला माहित आहे. ओके, आता बघा मग याच्यामध्ये मी काय केलं, मेन मेथड मधून याच्यामध्ये स्ट्रिंग असं घ्या. ओके, असं घ्यायची, पुन्हा लिहायची काही गरज नाही. आता बघा मग मी काय सांगितलं तुम्हाला, या मेथडला आता नीट लक्ष द्या, हा मेथड अजून बेसिक थोडे एक दोन कन्सेप्ट तुमचे क्लिअर करतो जावा प्रोग्रामिंग रिलेटेड. आता बघा हा मेथड स्टॅटिक आहे का नॉन स्टॅटिक आहे, हा मेथड नॉन स्टॅटिक आहे. का नॉन स्टॅटिक आहे, कारण की याच्यासोबत स्टॅटिक कीवर्ड यूज नाही झाला. याच्यासोबत जर स्टॅटिक कीवर्ड यूज झाला असता तर हा स्टॅटिक झाला असता, बट याच्यासोबत स्टॅटिक कीवर्ड नाहीये. मग याचा मिनिंग काय झाला, याचा मिनिंग असा झाला हा नॉन स्टॅटिक आहे. नॉन स्टॅटिक मेंबरला कधी पण कॉल करणार त्यावेळेस तुम्हाला त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणं कंपल्सरी. मग हा मेथड कोणत्या, म्हणजे तुम्ही हा मेथड कोणत्या क्लासमध्ये लिहिला होता, सपोज हा मेथड तुम्ही डेमो क्लासमध्ये लिहिला. हा डेमो क्लास वेगळा आहे बघा, डेमो क्लास आहे, डेमो हा एक क्लास आहे बरोबर. डेमो क्लासमध्ये कोणता मेथड आहे, इन्सर्ट ऍट फर्स्ट, आणि मेन मेथड पण तिथंच आहे. मेन मेथड पण जसा इन्सर्ट ऍट फर्स्ट हा मेथड आहे, हा फंक्शन आहे, तसं तुमचं मेन मेथड पण एक फंक्शन आहे, हा स्टॅटिक मेथड आहे बरोबर की नाही. मग तसं हा क्लास वेगळ्या ठिकाणी त्याच फाईलमध्ये पण हा दुसरीकडे लिहिला आपण, क्लास नोड हा वेगळा. बट मग तुम्ही त्या टाईपचा ऑब्जेक्ट वगैरे क्रिएट करू शकता. मग मी काय सांगितलं, आता हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी सांगितलं, बट मी काय सांगितलं, आता असं कन्सेप्ट आहे तुमचं समजून घ्या. ओके, मग मी काय सांगितलं तुम्हाला, हा मेथड जर तुम्ही नॉन स्टॅटिक आहे, मग या मेथडला जर तुम्हाला कॉल करायचा आहे मग तुम्ही काय करणार, डेमो D1 इज इक्वल टू न्यू डेमो असं तुम्ही क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार, आणि D1 डॉट इन्सर्ट ऍट फर्स्ट असं कॉल करणार. असं कॉल करावाच लागल, लक्षात ठेवा. म्हणजे हा नॉन स्टॅटिक आहे, नॉन स्टॅटिकचे मेंबर डायरेक्टली तुम्ही कॉल नाही करू शकत, असं डायरेक्टली इन्सर्ट ऍट फंक्शन कॉल नाही करू शकत. जर तुमचं मेन मेथड तुमच्या क्लासमध्ये असेल तर, डेमो क्लासमध्येच मेन मेथड आहे, तुम्ही असं नाही करू शकत. तुम्हाला D1 डॉटला म्हणजे हा ऑब्जेक्ट क्रिएट करावाच लागेल. बट मी काय सांगितलं, एक सिंपल, याच्यापेक्षा सिंपल कन्सेप्ट सांगतो. तुम्ही याला सिंपल याला स्टॅटिक करून टाका. याला काय करा, स्टॅटिक करूया बघा. याच्या अगोदर फक्त स्टॅटिक लिहा. स्टॅटिक राईट केला म्हणजे काय केलं बरं, स्टॅटिक ज्यावेळेस तुम्ही राईट केला त्यावेळेस या मेथडला बघा,
तुमच्या क्लासमधून डायरेक्टली कॉल करू शकता इन्सर्ट ऍट फर्स्ट, नाहीतर क्लासनी कॉल करा. डेमो क्लास आहे ना, मग डेमो डॉट इन्सर्ट ऍट फर्स्ट करा. नाही पण मेन मेथड तुमच्या क्लासमध्येच आहे ना, त्या डेमो क्लासमध्ये दोन्ही मेथड एकाच क्लासमध्ये, मेन मेथड पण आणि तुमचा इन्सर्ट ऍट फर्स्ट. मग तुम्ही डायरेक्टली कॉल करा, काहीच प्रॉब्लेम येत नाही. ओके, मग कॉल कसं करायचं हे तुम्हाला सांगितलं. कॉल कसं करणार तुम्ही, याच्यामध्ये दोन पॅरामीटर पास करायचं. मग आता पहा, हेड नोड टाईपचा हेड होता, बरोबर की नाही. त्याच्यामध्ये स्टार्टिंगला काय होता, नल होता. स्टार्टिंगला त्याच्यामध्ये व्हॅल्यू ही नल होती. मग तुम्ही पास करताना काय पास केला, इथं पास केला तुम्ही नल, म्हणजे हेड पास केलं ना, हेड पास केला. हेड पास केल्यानंतरून तुम्ही डेटा काय पास केला, 10 पास केला, बरोबर की नाही. डेटा तुम्ही 10 पास केला. क्लिअर. मग आता पहा, ज्यावेळेस हा फंक्शन कॉल झाला, नीट लक्ष द्या, ज्यावेळेस हा फंक्शन कॉल झाला, इथून कॉल झाला की नाही, हा फंक्शन इथून कॉल झाला. मग हा फंक्शन कॉल झाल्यानंतर काय होणार बरं, हे बघा, हा फंक्शन इथं कॉल झाला. क्लिअर. इथून कॉल झाल्यानंतर हा फंक्शन चालत, हा फंक्शन चालल्यानंतर काय होईल, हा याच्यामधला कोड रन होईल. मग याच्यामध्ये या कोडमध्ये बघा, इन्सर्ट ऍट फर्स्टला जर कॉल केला, पहिली लाईन काय लिहिली तुम्ही, पहिली लाईन ही लिहिली ना. ही लाईन लिहिल्यानंतर काय होतं बरं, हे बघा, ही लाईन लिहिल्यानंतर त्यामध्ये हा कोड आहे. ही लाईन जर बघल तुमचं कंपाइलर, मग इथं काय होईल, रन टाइमला ऑटोमॅटिकली एक ऑब्जेक्ट क्रिएट होईल. याने काय होतं, एक ब्लॉक क्रिएट होतो, हे मी तुम्हाला सांगितलं. मग ज्यावेळेस ब्लॉक क्रिएट होतो, त्या ब्लॉकचा ऍड्रेस तुम्ही लगेच कशामध्ये घेता, टेम्प व्हेरिएबल मध्ये घेता. टेम्प व्हेरिएबल मध्ये तुम्ही एक ऍड्रेस घेतला. मग टेम्प व्हेरिएबल मध्ये ऍड्रेस घेतल्यानंतर टेम्प मध्ये त्याचा ऍड्रेस आहे. टेम्प डॉट डेटा मध्ये तुम्ही काय टाकला, डेटा टाकला. टेम्प डॉट डेटा मध्ये डेटा टाकला. क्लिअर. हे बघा, हीच व्हॅल्यू तुम्ही कन्स्ट्रक्टर थ्रू पण टाकू शकता. इथं जर तुम्ही डायरेक्टली इथं कन्स्ट्रक्टर मध्ये, तुमच्या कन्स्ट्रक्टर मध्ये फक्त तुम्ही एक पॅरामीटर, इंटिजर टाईपचा एक पॅरामीटर क्रिएट करा. ओके, म्हणजे तुमच्या क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर असेल तर तुम्ही डायरेक्टली त्या कन्स्ट्रक्टर मध्ये तो डेटा पाठवून द्या. इथं ही लाईन लिहायची काही गरज नाही, टेम्प डॉट डेटा करायची काही गरज नाही. हे प्रोग्रामिंग थ्रू मी तुम्हाला सांगणार आहे प्रॅक्टिकली. ओके, ते कसं करायचं, बट बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. एक बिगिनिंग लेवल पासून सांगतो मी तुम्हाला. मग ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट क्रिएट झाला, टेम्प डॉट डेटा इक्वल टू डेटा टाकला, हेड इक्वल टू नल आहे का, मग तुमच्या हेड मध्ये काय नलच आहे ना, कारण की स्टार्टिंग इंडेक्स पहिल्यांदाच कॉल केला की नाही. मग हेड इक्वल टू नल असेल तर तुम्ही इथून रिटर्न काय करता, टेम्प करता. म्हणजे इथून काय केला, 4004 केला. बट हे बघा, मग मी तुम्हाला काय सांगितलं, हा मेथड काय रिटर्न करतो, हा मेथड रिटर्न करतो, हा बघा, हा मेथड काहीतरी रिटर्न करतो नाही. काय रिटर्न करणार, तुमच्या जो इंडेक्स बनल त्याचा ऍड्रेस रिटर्न केला, म्हणजे जो नोड बनल त्याचा ऍड्रेस रिटर्न केला. बघा, इथून रिटर्न होतो की नाही, हेड इक्वल टू नल. म्हणजे हे बघा, हा ऑब्जेक्ट क्रिएट होतोय. बघा, या लाईनचं मिनिंग काय, ऑब्जेक्ट क्रिएट करणं आणि रिटर्न मध्ये त्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस देणं. मग टेम्प मध्ये ऍड्रेस येतो की नाही, मग सेम तसं या मेथडचं काम काय, हा मेथड पूर्ण रन होऊन हा रिटर्न मध्ये काय देणार, हा रिटर्न मध्ये एक तर नल दिला तर ऍड्रेस. आता यावेळेस काय रिटर्न करतो, हा ऍड्रेस रिटर्न करतो. मग तो ऍड्रेस तुम्ही घेऊ शकता ना, कशामध्ये, हा कोणत्या टाईपचा व्हॅल्यू रिटर्न करतो, नोड टाईपची व्हॅल्यू रिटर्न करतो ना. मग तुम्ही ती व्हॅल्यू घेणार आहे बघा, 4004 घेणार, बट कशामध्ये घेणार, त्या टाईपच व्हेरिएबल पाहिजे की नाही तुमच्याकडं. मग हेड कोणत्या टाईपचा आहे, हेड पण त्या नोड टाईपचा आहे ना. इंटिजर टाईपचा व्हेरिएबल घेऊन माझ्या एका इंटिजर टाईपचा एक H1 घेतला, मग H1 मध्ये तो ऍड्रेस घेऊ शकता का, नाही घेऊ शकत ना. मग तुम्हाला कोणत्या टाईपचं व्हेरिएबल पाहिजे, हेड टाईपचाच, म्हणजे सॉरी नोड टाईपचा. मग हेड व्हेरिएबल हा कोणत्या टाईपचा आहे, हेड व्हेरिएबल हा नोड टाईपचा. म्हणजे पहिला नल होता, पाठवताना तुम्ही नल पाठवला, बट तुम्ही हेड मध्ये त्या पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस घेऊ शकता की नाही, घेऊ शकता ना. कारण की आता हेड मध्ये पाठवताना इथं काय होता, इथं हेड मध्ये नल होता ना, इथं हेड मध्ये नल होता. बट हेड मध्ये नल होता, मग तुम्ही हा फंक्शन पूर्ण रन झाला त्यावेळेस हेड मध्ये काय आला, 4004 आला ना. हेड मध्ये 4004 आला. क्लिअर की नाही, पहिला फंक्शन चालला. मग सेम आता बा, मग सेम तसंच तुम्ही पुन्हा कॉल करा. आता पहिली व्हॅल्यू युजरने एंटर केली, मग तुम्ही काय करणार, दुसरी व्हॅल्यू एंटर, आता याला थोडं बारीक करून टाकू. ओके, दुसऱ्यांदा हा फंक्शन कॉल करा. मग दुसऱ्यांदा हा फंक्शन कसं कॉल करणार तुम्ही, मेन मेथड मधून. हे बघा, पुन्हा तुम्ही काय करणार, इन्सर्ट ऍट फर्स्ट फंक्शनला कॉल करणार की नाही. ज्यावेळेस तुम्हाला पुन्हा इन्सर्ट जर फर्स्ट करायचा असेल,
तर तुम्ही पुन्हा या फंक्शनला कॉल करणार. मग फंक्शन मध्ये पास करताना यावेळेस काय पास करायचं लक्षात ठेवा. नेहमी हेड पास करायचा. नेहमी काय पास करायचा? हेड पास करायचा. हेड म्हणजे काय? हे बघा, हेड मीन्स काय? जर तुमच्या लिस्टमध्ये काही इन्सर्ट नसेल, पहिल्यांदा जर तुम्ही इन्सर्ट करत असाल लिस्टमध्ये, तर बाय डिफॉल्ट नलच येणार आहे. बट आता लिस्टमध्ये, तुमच्या लिस्टमध्ये काहीतरी व्हॅल्यू इन्सर्ट झालेली आहे. मग त्या लिस्टचा पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस म्हणजे 4004 हा पहिला इंडेक्स आहे की नाही? पहिला इंडेक्स काय तुमच्या लिस्टचा? 4004च आहे ना. अजून इन्सर्ट दुसरा नोड अजून झालाच नाही. मग तुम्ही याच्यामध्ये हेड पास केला आणि दुसरा डेटा कोणता एंटर करायचा तुम्हाला? सपोज तुम्हाला 60 एंटर करायचं आहे. म्हणजे आता पास करताना बघा, 2 पॅरामीटर तर पास करणं कंपल्सरी. म्हणजे तुम्ही आता जर पास केले, आता व्हॅल्यू काय पास केली? हेड इक्वल टू नल पास केलं का? आता नाही. हेड मध्ये काय? हेड मध्ये 4004 घेतला. पहिल्यांदा नल होता, बट दुसऱ्यांदा काय घेतला? 4004 घेतला. क्लिअर? म्हणजे पास करताना 4004 पास केला आणि डेटा काय पास केला? डेटा 60 पास केला. क्लिअर? म्हणजे याचा मिनिंग काय झाला? हे बघा, याचा मिनिंग काय झाला? इथं ह्या फंक्शन पुन्हा कॉल झाला पहा. हा फंक्शन पुन्हा कॉल झाला, दुसऱ्यांदा कॉल झाला आणि दुसऱ्यांदा कॉल झाल्यानंतर यावेळेस याच्यामध्ये काय आला बरं? याच्यामध्ये नल नाही आला. हेड मध्ये पहिल्या पॅरामीटर मध्ये 4004 आला, नल आला नाही. नल कधी येईल? फक्त स्टार्टिंगला, ज्यावेळेस व्हेरिएबल तुमच्या लिस्टमध्ये काही डेटा एंटर नसेल, ओके, काहीच लिस्ट क्रिएटच नसेल. आणि इथं तुम्ही काय घेणार? इथं व्हॅल्यू काय पाठवली तुम्ही? 60 पाठवली. क्लिअर? इथं 60 व्हॅल्यू पाठवली. मग आता चेक करा हेड. बघा, चेक करण्याच्या अगोदर हा फंक्शन कॉल झाला की नाही? 4004 आला आणि 60 आला. मग मी काय सांगितलं तुम्हाला? हा फंक्शन ज्यावेळेस कॉल होतो, ही लाईन चालेल की नाही? मला सांगा, ही लाईन चालते की नाही? हे बघा, हा फंक्शन दुसऱ्यांदा कॉल झाला, पण ऍटलीस्ट दुसऱ्यांदा पण हा फंक्शन राईट होईल की नाही? ही लाईन चालेल की नाही दुसऱ्यांदा? मग ही लाईन दुसऱ्यांदा चालली म्हणजे या लाईननी काय होते तुम्हाला माहिती आहे. या लाईननी काय होणार आहे? एक ऑब्जेक्ट क्रिएट होतो. आता पहा, एक मिनिट, या लाईननी काय होणार आहे? ऑब्जेक्ट क्रिएट होईल, बरोबर की नाही? मग ऑब्जेक्ट कसं क्रिएट होणार? याला थोडं आपण काढून देऊ, थोडं, एक मिनिट, थोडं ऍडजस्टमेंट करतो. आता पहा, या लाईननी काय होणार बरं? या लाईननी ऑटोमॅटिकली एक ऑब्जेक्ट क्रिएट होणार, बरोबर की नाही? एक ऑब्जेक्ट क्रिएट होणार. मग त्या ऑब्जेक्ट मध्ये काय टाकणार तुम्ही? समजून घ्या. त्या ऑब्जेक्ट मध्ये काय टाकायचंय तुम्हाला माहिती आहे. त्या ऑब्जेक्ट मध्ये बघा, त्या ऑब्जेक्टला कोण पॉइंट करतो? फर्स्टली तो ऑब्जेक्ट क्रिएट झाला, त्याचा ऍड्रेस काहीतरी येईल की नाही? त्याचा ऍड्रेस सपोज 7000 काहीतरी ऍड्रेस आला, 7000. मग त्याचा ऍड्रेस कशामध्ये आला? आता पहा, पहिल्याला टेम्प पॉइंट करत होता पहिला. आता पण टेम्प इथून डिस्ट्रॉय होईल, कारण की पहिला फंक्शन संपलेला असेल ना. पहिला फंक्शन संपला. मग आता पहा, हा ऑब्जेक्ट क्रिएट झाला, नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होतो. नवीन ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर नवीन ऑब्जेक्टचा ऍड्रेस कशामध्ये जातो बरं? टेम्प हा व्हेरिएबल ऑटोमॅटिक पुन्हा क्रिएट होतो. पहिल्यासाठी टेम्प होता, तो डिस्ट्रॉय झाला. दुसऱ्यांदा फंक्शन पुन्हा कॉल झाला, म्हणजे टेम्प व्हेरिएबल म्हणजे याला कोण पॉइंट करेल? याला पुन्हा टेम्प म्हणजे नवीन ब्लॉक ज्यावेळेस क्रिएट होतो त्याला टेम्पच पॉइंट करतो ना. म्हणजे एक ब्लॉक क्रिएट जेवढ्यांदा फंक्शनला कॉल कराल तेवढ्यांदा तो टेम्प व्हेरिएबल नवीन क्रिएट होईल आणि पहिला जो कॉल झालेला मेथड तो डिस्ट्रॉय होऊन जाईल. म्हणजे हा टेम्प व्हेरिएबल नवीन ब्लॉकला पॉइंट करेल. या टेम्प मध्ये काय आहे? टेम्प मध्ये 7000 ऍड्रेस आहे. मग तुम्ही टेम्प डॉट खाली लगेच लाईन लिहिली की नाही? टेम्प डॉट डेटा इज इक्वल टू डेटा. म्हणजे त्या आता डेटा काय आला? 60 आला की नाही? 60 म्हणजे याचं मिनिंग काय झालं? टेम्प डॉट डेटा मध्ये 60 टाकला. याच्यामध्ये काय टाकला तुम्ही? इथं 60 स्टोअर केला. क्लिअर? म्हणजे हे बघा, खालची लाईन टेम्प डॉट डेटा इज इक्वल टू डेटा. हे बघा तुमचा असा. मग याच्या नेक्स्ट मध्ये काय आहे? बाय डिफॉल्ट याच्यामध्ये नल असतो, लक्षात ठेवा. मी तुम्हाला पहिले सांगितलं, याच्या बाय डिफॉल्ट इंटिजर व्हेरिएबल मध्ये बाय डिफॉल्ट 0 जसा असतो तसा याच्यामध्ये बाय डिफॉल्ट नल असतो. क्लिअर? मग आता समजून घ्या, मी काय सांगितलं तुम्हाला? हेड इक्वल टू नल आहे का? कारण की इन्सर्ट ऍट फर्स्ट करायचं आहे. हेड इक्वल टू नल आहे का? चेक करा बरं. हेड इक्वल टू नल ही कंडिशन फॉल्स आहे. फॉल्स का बरं? कारण की बघा, इथं काय चेक करता तुम्ही? हेड इक्वल टू नल म्हणजे काय झालं? हेड मध्ये काय? हेड मध्ये येताना आता यावेळेस 4004 आलाय. 4004 इक्वल टू नल आहे का? नाही. कारण की 4004 हा नल आहे का? नाही, तो काहीतरी ऍड्रेस आहे. हे बघा, 4004 नॉट इक्वल टू नल
असं जर चेक केला असतं तर आता ट्रू झाला असता, बट तुम्ही काय चेक केला 4004 इक्वल टू नल, नॉट इक्वल टू नाही चेक केला, म्हणजे याचा मिनिंग काय, ही कंडिशन फॉल्स झाली, 4004 हा नल नाहीये म्हणजे फॉल्स होईल. क्लिअर, म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजे इफ मध्ये जाईल का, इफ मध्ये जाणार नाही, इफ मध्ये जाणार नाही. मग इफ मध्ये नाही गेला तर हा नोड तर क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये नल आहे, बट हा नोड तुम्हाला कुठे ऍड करायचा आहे, हा नोड कुठे ऍड करायचा तुम्हाला, इथे ऍड करायचं आहे बघा, हा नोड कुठे ऍड करायचं तुम्हाला, इथे ऍड करायचं आहे. म्हणजे याच्या बिगिनिंग लेवलला येईल. पहिलं हे बघा, पहिल्याचा इंडेक्स काय आहे, हा 0 इंडेक्स होता. क्लिअर की नाही, हा 0 इंडेक्स होता. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, नीट लक्ष द्या आता. मग याला 0 बनवायचं, याला 0 इंडेक्स बनवायचा आणि याला फर्स्ट इंडेक्स बनवायचा आहे. मग तुम्ही काय करणार, यातलं काही इफ मध्ये नाही गेला, मग खाली जा, खाली कोड लिहा काहीतरी. बघा या मेन फंक्शनला मी काय करतो, थोडं इथून आपण मूव्ह करू. ओके, इथून काय करू आपण, एकदम खाली घेऊ. ओके, तुमच्याकडे मेन फंक्शन आहे असं समजा. मग मी काय सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये इफ मध्ये कोड नाही गेला, मग तुम्हाला काय झालं, इफच्या खाली जा. एक तर हे बघा, तुम्ही तर एल्स, इफ मध्ये नाही गेला तर एल्स करू शकता. ओके, इफ मध्ये नाही गेला एल्सचा कोड लिहू शकता, आणि एल्स मध्ये नाही लिहिला, एल्स लिहायची काय गरज नाही, कारण की इफ मध्ये गेला तर तिथूनच रिटर्न होऊन जाणार आहे, इथून खालचा कोड चालणार नाही. हे बघा, इथून खालचा कोड चालणार नाही, कारण की इफ मध्ये गेला तर इथून डायरेक्ट रिटर्न होऊन जाणार आहे. बट आता तो पहिल्यांदाच इफ मध्ये जाईल, बाकीचं इफच्या बाहेर येईल. मग इफ मध्ये नाही गेलं तर खालचा कोड चालेल, एल्स मध्ये एल्स घ्या किंवा नका घेऊ. ओके, काय प्रॉब्लेम येणार नाही. मग याच्या खाली काय लिहिणार तुम्ही, हे बघा, आता काय करायचं, नवीन ब्लॉक क्रिएट केला. मग इथं काय करायचं, मग हेड कुठे आहे तुमचा, हे बघा, हा हेड व्हेरिएबल होता की नाही तुमच्याकडं, हेड व्हेरिएबल होता बा. हेड मध्ये स्टार्टिंगला काय होता, हेड मध्ये नीट लक्ष द्या, हेड मध्ये 4004 होता, म्हणजे हेड कोणला पॉइंट करत होता, हेड याला पॉइंट करतो बा. 4004 होता हेड मध्ये. क्लिअर, 4004 म्हणजे हेड कुठं होता तुमचा, हेड या ब्लॉकला पॉइंट करतो नेहमी, पहिल्या इंडेक्सला. क्लिअर, तुमचं हेड इथं आहे, बरोबर की नाही, इथं हेड आहे, हेड या ब्लॉकला पॉइंट करतो. क्लिअर, मग म्हणजे त्यामुळे तुम्ही या ब्लॉकचा ऍड्रेस पाठवला होता ना 4004, म्हणजे या हेड मध्ये काय आहे 4004. क्लिअर, मग हे बघा, मग तुम्हाला इथं काय करायचंय, सिंपल, मी थोडं याला काय करतो, खाली घेतो. एक मिनिट, आता एकच मिनिट, याला काय करतो मी, थोडं खाली घेऊ आपण, म्हणजे ऍडजस्टमेंट होईल आपलं बरोबर. याला काय घेतलं, खाली घेऊ आपण. हे बघा, असं नोड, मग तुम्हाला बिगिनिंग लेवलला एकमेकांना कनेक्ट करायचं की नाही, तुम्हाला यांना एकमेकांना कनेक्ट करायचं, बरोबर की नाही. मग आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, हे बघा, तुम्हाला इथं याच्या, हे बघा, याच्या नेक्स्ट मध्ये नल आहे ना, मग मी काय सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये इन्सर्टेड फर्स्ट होणार आहे ना, मग 4004 याचा ऍड्रेस येईल की नाही. मग 4004 हा ऍड्रेस कशामध्ये आहे, हे बघा, 7000 चा ऍड्रेस तुम्हाला माहिती आहे, 7000 चा ऍड्रेस कोणाकडे आहे, टेम्प व्हेरिएबल कडे आहे की नाही, टेम्प व्हेरिएबल कडे 7000 चा ऍड्रेस आहे. आणि 4004 कोणाचा ऍड्रेस, 4004 कोण पॉइंट करतो, हेड आहे ना, हेड कड 4004 आहे. हे बघा, 4004 हेड कड आहे आणि टेम्प कड काय आहे, टेम्प कड 7000 आहे. मग सिंपल तुम्ही काय करणार, बघा, टेम्प, नीट लक्ष द्या, टेम्प डॉट नेक्स्ट, बरोबर की नाही. याच्या नेक्स्ट मध्ये काय आहे, याच्या नेक्स्ट मध्ये टेम्प डॉट नेक्स्ट आहे की नाही, हा म्हणजे टेम्प डॉट नेक्स्ट मध्ये काय आहे, नल आहे, बरोबर की नाही. मग त्याच्यामध्ये काय टाकायचं तुम्हाला, 4004, म्हणजे याच्यामध्ये 4004 टाकायचं. मग इथं कधी 4004 येईल, याच्यामध्ये हेड टाकलं तर चालेल ना, म्हणजे इथं तुम्ही काय करणार, इथं तुम्ही हेड सिंपल टाकून देणार की नाही, हेड तुम्ही पास करणार, बरोबर की नाही. मग हेड पास केल्यानंतरून इथून रिटर्न, बघा, मग हेड पास केल्यानंतरून इथं काय होणार बरं, इथं सिंपल तुमचं असं झालं ना, क्लिअर की नाही, हा याला कनेक्ट झाला, क्लिअर की नाही. आणि तर सिंपल रिटर्न काय करणार, हे बघा, इथूनच रिटर्न करून टाका, इथून रिटर्न काय करा, इथून रिटर्न सिंपल टेम्प करा ना. आता तुमच्या इंडेक्सचा, तुमच्या लिस्टचा पहिला इंडेक्स कोण झाला, इथून जर टेम्प रिटर्न केला, मग खाली मेन मेथड मधून तुम्हाला मी सांगितलंय, मेन मेथड मध्ये, आता मेन मेथड पुन्हा खाली गेलं का, एक मिनिट, मेन मेथड मध्ये हे मी तुम्हाला सांगितलं होतं, मेन मेथड मध्ये, एक मिनिट याला काढून टाकू,
मेन मेथड मध्ये तुम्ही काय करता, इन्सर्ट ऍट फंक्शनला कॉल केलता का नाही, इन्सर्ट ऍट फर्स्ट फंक्शनला तुम्ही कॉल केलता, बरोबर की नाही. मग त्याच्यामध्ये पास करताना तुम्ही काय पास केलता, पास करताना तुम्ही हेड पास केलता आणि देन 60 पास केलता, बरोबर की नाही. म्हणजे पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस 4004 पास केला आणि देन 60 पास केलता. मग आता हा फंक्शन कॉल होऊन पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस देईल की नाही, टेम्प देईल की नाही, रिटर्न मध्ये टेम्प करतो की नाही. हा नवीन इंडेक्सचा ऍड्रेस पहिला बघा, नवीन इंडेक्सचा ऍड्रेस कोण आहे, आता इथं जरी हेड असता, इथं जरी हेड असला, बट तुम्ही इथं हा फंक्शन कॉल झाला तर कंपल्सरी इथं हेड मध्ये रिटर्न करा ना काहीतरी व्हॅल्यू. हेड मध्ये अशी व्हॅल्यू तुम्ही रिटर्न करू शकता की नाही, बरोबर. म्हणजे इथं पहिला बघा हेड मध्ये काय होता, 4004 होता, बरोबर की नाही. म्हणजे आता हेड मध्ये इथं काय आला, हेड मध्ये नवीन इंडेक्सचा ऍड्रेस रिटर्न केला की नाही तुम्ही, इथं टेम्प रिटर्न केला. म्हणजे रिटर्न मध्ये काय पाठवलं तुम्ही, 7000 पाठवलं की नाही, 7000 तुम्ही रिटर्न केला. याचा मिनिंग काय झाला, याचा मिनिंग सिंपल, टेम्प ही व्हॅल्यू 7000 ही व्हॅल्यू कशामध्ये घेतली तुम्ही, नवीन इंडेक्स, नवीन हेड. म्हणजे 7000 हेड मध्ये 7000 आला की नाही, आला. ओके. मग सपोज आता नीट लक्ष द्या, सपोज तुम्ही पुन्हा इन्सर्ट ऍट फर्स्ट केला, इन्सर्ट ऍट फर्स्ट जर तुम्ही पुन्हा कॉल केला तर तुम्हाला काय पास करायचा असतो इन्सर्ट ऍट फर्स्ट मध्ये, इन्सर्ट ऍट फर्स्ट मध्ये तुम्हाला नेहमी हेड पास करायचा असतो आणि तुम्हाला जो डेटा एंटर करायचा तो करा, मग 90 पास करा. म्हणजे आता इन्सर्ट ऍट फर्स्ट मध्ये तुम्ही व्हॅल्यू एंटर केली तर याचा मिनिंग काय झाला, आता पास करताना 4004 थोडी ना केला तुम्ही, कारण की तुमच्या हेडची तर व्हॅल्यू चेंज झाली पा, 7000 पास केलं तुम्ही. म्हणजे तुमच्या लिस्टचा पहिला, नीट लक्ष द्या, तुमच्या लिस्टचा पहिला इंडेक्सचा ऍड्रेस पहिलं 4004 होता, बट आता लिस्टचा पहिला इंडेक्सचा ऍड्रेस कोण आहे, 7000 आहे. क्लिअर की नाही. तुम्ही पास करताना काय पास करणार, तुमच्या लिस्टचा पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस. म्हणजे तुमच्याकडे जसं तुमच्याकडे ऍरे मध्ये 0 इंडेक्स पासून स्टार्ट होतो, तसं तुम्हाला पास करताना तुम्हाला काय म्हणजे पास करताना तुम्ही काय पास करायचा, तुमच्या लिस्टचा पहिला इंडेक्सचा ऍड्रेस. म्हणजे पहिल्या इंडेक्सला कोण पॉईंट करतो, नेहमी हेड पॉईंट करेल. हेड कोणला पॉईंट, हेड का नाव दिलं समजलं, लिस्टचा हेड मीन्स काय, पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस. ओके. आणि इथं काय पास केलं तुम्ही, सपोज यावेळेस 90, म्हणजे हा फंक्शन पुन्हा कॉल झाला की नाही, हा फंक्शन पुन्हा कॉल झाला पा, इथून हा फंक्शन पुन्हा कॉल झाला. क्लिअर की नाही, हा फंक्शन इथून पुन्हा कॉल होईल. क्लिअर, म्हणजे इथून असं कॉल झाला पा, हा फंक्शन इथून कॉल झाला, मग हे बघा हा फंक्शन इथून पुन्हा कॉल झाला बा, म्हणजे हा फंक्शन पुन्हा चालवलं वरचा हा. मग आता बा हा फंक्शन कॉल केला यावेळेस पास करताना ह्या व्हॅल्यू चेंज झाल्या असतील ना, पण तिसऱ्या फंक्शन कॉल केला पा तुम्ही, या व्हॅल्यूज चेंज झाले पा. मग आता येताना काय झाला, हेड काय आला, येताना 7000 ही व्हॅल्यू हेडची आली, 7000 ही व्हॅल्यू हेडची आली, बट डेटा कोणता आला, डेटा तुम्ही पाठवताना 60 ने 90 पाठवला, बरोबर की नाही. मग आता पुन्हा चेक करा बरं, बघा मग ही लाईन ऑटोमॅटिक क्रिएट होते की नाही, ही लाईन ऑटोमॅटिकली ही लाईन क्रिएट होईल पा. ही लाईन क्रिएट झाल्यानंतर ऑब्जेक्ट क्रिएट होईल की नाही, ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे, बरोबर की नाही, ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे. मग ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर एक ब्लॉक बनतो हे तुम्हाला माहित आहे, एक ब्लॉक बनतो हे तुम्हाला माहित आहे, बरोबर की नाही. ब्लॉक बनल्यानंतर बघा इथं लिहितो मी. ओके. हा ऍड्रेस काढून टाकतो मी, 1 मिनिट, हा ऍड्रेस काढून टाकू आपण. ओके. मग इथं ब्लॉक, ओके, ब्लॉक ऑटोमॅटिक बनन. त्या ब्लॉकचं 2 पार्ट आपण तुम्हाला सांगितलं, डेटा आणि नेक्स्ट. मग आता डेटा आणि याला कोण पॉइंट करणार आहे, आता बा टेम्प कोणला पॉइंट करत होता, टेम्प याला अगोदरचे इंडेक्स, मग आता टेम्प कोणला पॉइंट कराल, टेम्प याला पॉइंट कराल. नवीन ब्लॉकला हे बघा, नवीन ब्लॉकला कोण पॉइंट करतो, टेम्प पॉइंट करतो. क्लिअर. मग टेम्प मध्ये आता ऍड्रेस कोणाचा आहे, टेम्प मध्ये आता ऍड्रेस 7000 नाही, नवीन इंडेक्सचा ऍड्रेस, नवीन नोडचा ऍड्रेस. नवीन नोड कोण आहे, नवीन नोड आहे सपोज 5000, मग 5000 याच्यामध्ये आहे, बरोबर की नाही, 5000 आहे. दॅट मीन्स आता बा हे दोन्ही व्हॅल्यू चेंज झालेले असतील पा. आता बा आता 5000 आहे बघा, 5000 च्या आता 500 झाला का इकडं. ओके, 5000 करायचं. ओके, 5000 ऍड्रेस कोणताही घ्या तुम्ही, फक्त अंडरस्टँडिंग साठी सांगतो मी तुम्हाला. मग याच्यामध्ये तुम्ही काय 90 एंटर केला, पण कसं एंटर केला, टेम्प डॉट डेटा. हे तुम्ही कन्स्ट्रक्टर थ्रू पण करू शकता. ओके. हे ज्यावेळेस प्रॅक्टिकल बघणार आहे त्यावेळेस आपण
इन डिटेल प्रॅक्टिकली कन्स्ट्रक्टर थ्रोज करू. ओके, आणि देन त्याच्यानंतर तुम्ही तर टेम्प डॉट नेक्स्ट मध्ये काय टाकणार, हे बघा याच्यामध्ये तुम्ही 90 टाकला, बरोबर की नाही, 90 टाकला, याच्यामध्ये तर नल आहे, बरोबर की नल आहे. मग मी काय सांगितलं तुम्हाला, हेड इक्वल टू नल आहे का चेक करा बरं. हेड इक्वल टू नल नाही का बरं, हेड मध्ये काय आला 7000 आलेला आहे, म्हणजे 7000 इक्वल टू नल आहे का, 7000 इक्वल टू नल नाही, कारण की मी तुम्हाला पहिलं सांगितलं पहिल्यांदाच हा इफ फंक्शन ट्रू होईल. ओके, त्याच्यानंतर होणार नाही. मग ही कंडिशन फॉल्स झाली. मग याच्या खाली आला, मग टेम्प डॉट नेक्स्ट इक्वल टू हेड टाकतं की नाही, म्हणजे हेड मध्ये काय आला होता 7000 आला होता की नाही. हे बघा हेड मध्ये 7000 आला, म्हणजे तुम्ही काय टाकता टेम्प डॉट नेक्स्ट इक्वल टू तुम्ही काय टाकला 7000 टाकला. कसं टाकला, या थ्रो टेम्प डॉट नेक्स्ट, म्हणजे इथं काय टाकलं तुम्ही 7000, म्हणजे हा नोड कोणाला कनेक्ट झाला, हा नोड याला कनेक्ट झाला पहा ऑटोमॅटिकली पहिल्या इंडेक्सलाच. म्हणजे आणि इथं रिटर्न करताना कोण काय केला, टेम्प रिटर्न केला, म्हणजे आता रिटर्न करताना काय आला, लक्ष द्या. आता रिटर्न काय केलं तुम्ही, रिटर्न केला 5000, क्लिअर, 5000 रिटर्न केला. आणि इथं ज्यावेळेस तुम्ही हा फंक्शन कॉल केलेला आहे, मग इथं काय करणार तुम्ही, हे बघा पहिलं 7000 होतं, इथं रिटर्न मध्ये तुम्ही हेडचा ऍड्रेस घेणार की नाही, हेड इथं रिटर्न करून घेणार की नाही. मग आता पहिले हेड मध्ये 7000 होता, आता हेड मध्ये काय गेला, हेड मध्ये 5000 गेला. म्हणजे हेड मध्ये हे बघा हेड हा व्हेरिएबल नेहमी पहिल्या इंडेक्सला पॉइंट करल, क्लिअर की नाही. आता हेड इथं नसेल, तुमचा हेड कुठं असेल, तुमचा हेड इथं असेल, क्लिअर की नाही. पहिल्या इंडेक्सला हेड नेहमी पॉइंट करणार, क्लिअर, हेड नेहमी इथंच असेल, म्हणजे नवीन नोड क्रिएट, हे क्लिअर आहे का, हेड इथं. मग अजून एक जर नोड क्रिएट केला इन्सर्ट ऍट फर्स्ट, तर तो अगोदर येईल. हे समजलं, इन्सर्ट ऍट फर्स्ट कसं करायचं. आणि स्टॅटिक का घेतला, स्टॅटिक मीन्स हे बघा, स्टॅटिक मीन्स तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता म्हणून घेतला. तो एकदाच मेथड बनणार आहे, मेमरी स्टॅटिक मेंबरला एकदाच मेमरी मिळते. ओके, हे काय जावा प्रोग्रामिंगचा पार्ट आहे. ओके, बट बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. तुमच्याकडे क्लासमध्ये नोड क्लास क्रिएट झाला पाहिजे, प्लस तुमच्याकडं काय पाहिजे, क्लास डेमो पाहिजे. म्हणजे एखादा क्लास क्रिएट करा मेन मेथड साठी. आता हे प्रॅक्टिकली कसं करायचं, आता इथून पण आपण प्रॅक्टिकली प्रोग्राम रन करून बघू. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला हा प्रोग्राम आपण एक्लिप्स मध्ये म्हणजे प्रॅक्टिकली करणार आहे. ओके, एक्लिप्स काय आयडी आहे, क्लिअर, एक्लिप्स हाय याला काय म्हणणार तुम्ही, एक्लिप्स आयडी. ओके, हे काय तुम्हाला इन डिटेल याच्यावर पण एक लेक्चर येईल. ओके, याच्याबद्दल काळजी करू नका. बट याच्यामध्ये तुम्ही काय करणार, हे बघा याच्यामध्ये सिंपल आहे बघा, असा त्याचा फ्लो आहे, याचं स्ट्रक्चर आहे. मग इथं काय करायचं, तुम्हाला फाईल मध्ये जा, न्यू प्रोजेक्ट क्रिएट करा, न्यू जावा प्रोजेक्ट क्रिएट करा. याच्यामध्ये प्रॅक्टिकल करायचं ना तुम्हाला, न्यू कन्सोल एक प्रोजेक्ट क्रिएट करा, म्हणजे जावा प्रोजेक्ट क्रिएट करा. मग इथं काय करणार तुम्ही, इथून पुढे आपली या प्रोजेक्ट मध्ये सगळे डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदमचे प्रोग्राम असतील, डीएस अँड अल्गो किंवा डेटा स्ट्रक्चर अँड अल्गो, डीएस अँड अल्गो असं करा, डीएस अँड अल्गो प्रॅक्टिकल. ओके, आणि याला काय करा तुम्ही नेक्स्ट म्हणा आणि सेव्ह करून टाका. ओके, आता हे बघा इथं असं एक प्रोजेक्ट बनाल पहा, बँक प्रोजेक्ट, क्रिकेट प्रोजेक्ट जसं आहे, टेक ब्लॉक प्रोजेक्ट. ओके, मग तसंच इथं काय होईल, आता मी याला एक मिनिट याला फिनिश करून टाका. ओके, याला काय म्हणा नॉट असं करा, याला बाकीचे आपण डिलीट करून टाकू. हे बघा बाकीचे आपल्याला काय करायचे, हे बघा तुमचा असा प्रोजेक्ट क्रिएट झाला असेल पहा, तुमचा हा प्रोजेक्ट क्रिएट झाला असेल कोणता, डीएस अल्गो प्रॅक्टिकल. ओके, हा प्रोजेक्ट मध्ये तुम्ही एक पॅकेज क्रिएट करून घ्या, एक सिंपल बेसिक एक्लिप्स आयडी कसं यूज करायचं हे सांगतो मी तुम्हाला. ओके, याच्यामध्ये काय करा तुम्ही पॅकेज क्रिएट करा. सपोज मी इथं काय केलं, लिंक्ड लिस्ट. ओके, लिंक्ड लिस्ट एक्झाम्पल एक नावाचं पॅकेज क्रिएट केलं, लिंक्ड लिस्ट एक्झाम्पल्स. ओके, लिंक्ड लिस्ट एक्झाम्पल्स, आणि इथं फिनिश केलं. जसं तुम्ही नोटपॅड वगैरे याच्यामध्ये प्रॅक्टिकल करता तसं तुम्ही याच्यामध्ये पण करू शकता. मग इथं काय करायचं बघा, पॅकेजच्या आतमध्ये एक क्लास क्रिएट, म्हणजे सिंपल तुम्ही जसं फाईल जसं नोटपॅड मध्ये जसं फाईल स्टोअर करता एखाद्या फोल्डर मध्ये, तसं पॅकेज मध्ये क्लास बनव. ओके, सिंपल तुम्ही इथं काय करा, क्लास क्रिएट करा. इथं काय करणार तुम्ही, तुमचा क्लास काय क्रिएट करा, सपोज इथं मेन क्लासचं नावच मेन क्लास दिला किंवा लिस्ट क्लास द्या, लिंक्ड लिस्ट किंवा लिंक्ड लिस्ट ऑलरेडी एक क्लास आहे. ओके, कलेक्शन फ्रेमवर्क मध्ये, तर त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करू. बट लिंक्ड लिस्ट डेमो करा किंवा लिंक्ड लिस्ट डेमो एक क्लास किंवा
ओके, लिंक्ड लिस्ट, लिस्ट एक काम करा, लिस्ट डेट लिस्ट क्लास असं करा, लिस्ट क्लास. ओके, सिंपल लिस्ट करा आणि त्याच्यामध्ये मेन मेथड असेल. आता समजून घ्या, तुमचा असा इंटरफेस क्रिएट होईल. क्लिअर, तुमचा असा इंटरफेस क्रिएट होईल पहा. मग याच्यामध्ये हे बघा, तुमचा हा क्लास क्रिएट झाला, ऑटोमॅटिक हे सगळं बनणार आहे, ऑटोमॅटिकली हे सगळं बनणार आहे. मग तुम्ही काय करायचं याच्यामध्ये, नीट लक्ष द्या, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये तुम्ही अजून एक क्लास क्रिएट करा. मग मी तुम्हाला इथं मी काय सांगितलं तुम्हाला, नोड टाईपचा एक क्लास क्रिएट करा. क्लिअर, नोड टाईपचा एक क्लास क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये मी काय सांगितलं, इंटिजर डेटा टाईपचा एक डेटा घ्या आणि नोड टाईपचा एक नेक्स्ट व्हेरिएबल घ्या. क्लिअर, मग याच्यामध्ये बघा, जसं डेमो क्लास घेतला, लिस्ट क्लास, क्लासचं नाव लिस्ट क्लास घेतला आपण. ओके, मग इथं काय घेतलं, याच्यामध्ये तुम्ही इन्सर्ट ऍट कोणता मेथड लिहायचा, इन्सर्ट ऍट फर्स्ट. क्लिअर, इन्सर्ट ऍट फर्स्ट मेथड घ्या आणि याच्यामध्ये काय करा, दोन व्हेरिएबल क्रिएट करा. एक नोड हेड टाईपचा. मग नोड हेड कुठून आला, जर हा क्लास तुमचा बनलेला नसेल, पहा हा क्लास बनलेला नसेल, तो एरर देईल, लक्षात ठेवा. हा क्लास बनलेला नाही, मग तुम्ही इथं काय करा, तो क्लास बनवा आणि इंटिजर डेटा. आता पहा, इथं रिटर्न टाईप देणं कंपल्सरी. मग आता रिटर्न टाईप कोणतं म्हटलं मी तुम्हाला, नोड टाईपचा. मग आता रिटर्न काहीतरी करा, सध्या नल करून टाका. हे बघा, मी काय सांगितलं स्टार्टिंगला, एक तर नल एरर गेले सगळे, एक तर नल रिटर्न करा किंवा ऍड्रेस रिटर्न करा. मग मी काय सांगितलं, याच्यामध्ये न्यू नोड एक ऑब्जेक्ट, हा फंक्शन कॉल झाला म्हणजे एक ऑब्जेक्ट बनल की नाही ऑटोमॅटिकली, हा फंक्शन ऑब्जेक्ट बनल. ओके, या लाईनने. मग ऑब्जेक्ट बनल्यानंतर, ऑब्जेक्ट नुसतं ऑब्जेक्ट जर बनवला एरर येत नाही, काही काळजी करू नका, ऑब्जेक्ट बनवला तर एरर येणार नाही. बट त्या ऑब्जेक्टला पॉइंट करणार एक व्हेरिएबल घ्या, कारण की एखाद्या ऑब्जेक्टला कोण पॉइंट करत नसेल तर कलेक्शन फ्रेमवर्क ऑटोमॅटिकली, गार्बेज कलेक्शन ऑटोमॅटिकली त्याला डिस्ट्रॉय करून देईल. ओके, मग याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, टेम्प डॉट डेटा मध्ये डेटा टाकायचा आहे, इज इक्वल टू डेटा. क्लिअर, बट मी तुम्हाला काय सांगितलं, हा डेटा तुम्ही तर लाईन लिहायची काही गरज नाही, लिहू पण शकता ही लाईन लिहा, किंवा मी काय सांगितलं, ही लाईन लिहा किंवा एक मिनिट, ही लाईन लिहा किंवा एक मिनिट, थोडं झूम करू आपण, आहे ना, एक मिनिट, जस्ट मिनिट, थोडं फॉन्ट थोडं वाढवू आपण, म्हणजे क्लिअरली दिसत. आता बघा, मग मी काय सांगितलं तुम्हाला इथं, इन्सर्ट ऍट फंक्शन मध्ये टेम्प डॉट डेटा इक्वल टू डेटा, ही लाईन लिहा किंवा नका लिहू. पण ही लाईन ज्यावेळेस नाही लिहित त्यावेळेस तुमच्या क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर क्रिएट करून घ्या. बघा, कन्स्ट्रक्टर थ्रू पण तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करू शकता. मग कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्ही इथं काय करणार, इंटिजर डेटा नावाचं कन्स्ट्रक्टर, त्याला पब्लिक करा. हे बघा, कन्स्ट्रक्टरला एक्सेस पब्लिक स्टॅटिक वगैरे हे देऊ शकता तुम्ही, द्या किंवा नका देऊ, काय प्रॉब्लेम. त्या क्लासमध्येच आहे ना, त्या कन्स्ट्रक्टर तिथं कॉल करू शकता तुम्ही. ओके, त्या क्लासमध्ये असेल. बट ज्यावेळेस तुम्ही एक कन्स्ट्रक्टर क्रिएट करता, तुमचा यूज आहे बघा, याच्यामध्ये काय करणार, ज्या डेटामध्ये दिस डॉट डेटा करून टाका, दिस डॉट डेटा इज इक्वल टू डेटा करून टाका. म्हणजे याचं मिनिंग काय झाला, ज्या ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला डेटा पाठवायचा, दिस म्हणजे ऑब्जेक्ट, लक्षात ठेवा, दिस हा कीवर्ड कमी यूज करतो, करंट ऑब्जेक्टला रेफर करतो, म्हणजे याचा या ऑब्जेक्टचा डेटामध्ये डेटा जाईल, बट याच्यामध्ये काय पास करणार. बट आता नीट लक्ष द्या, आता इथे एक एरर येते. एरर काय आली बरं, कन्स्ट्रक्टर नॉट अनडिफाईन्ड. म्हणजे याचा मिनिंग काय झालं, तुम्ही ज्यावेळेस एक जरी कन्स्ट्रक्टर तुम्ही स्वतःहून डिफाईन करता, हे तुम्हाला माहिती आहे, एक जरी कन्स्ट्रक्टर तुम्ही स्वतःहून डिफाईन करता तर कंपायलरचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होत नाही, कंपायलरचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होणार नाही. हे बघा, इथं कन्स्ट्रक्टर नव्हता, म्हणजे हे बघा, हा कन्स्ट्रक्टर म्हणजे एक मेथडच आहे, एक टाईपचं मेथड आहे, मेथडला तुम्ही कॉल केला, हे साईन काय आहे, मेथडचे साईन आहे, मेथड कॉलिंगची साईन. ओके, मग आहे बघा, तुमच्या क्लासमध्ये काही नाही तरी एरर का बरं येत नाही, अशा टाईपचं कन्स्ट्रक्टर आहे का, नाही. तुमच्या बाय डिफॉल्ट एक कन्स्ट्रक्टर असतो, कंपायलर कर, त्याला कंपायलरचं कन्स्ट्रक्टर. आता तुम्ही स्वतःहून कन्स्ट्रक्टर कॉल केला, हे बघा, हे सगळं कन्स्ट्रक्टर बेसिस जावा प्रोग्रामिंगचं पार्ट आहे. ओके, मग इथं काय करणार तुम्ही, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर चालणार नाही, तो काय म्हणतो, पॅरामीटर असणारा कन्स्ट्रक्टर आहे. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पाहिजे का तुम्हाला, मग तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनवा, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तुम्ही बनवा. बट मी काय सांगितलं, तुम्हाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरची काही गरज नाही. मग डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, बघा, याला काय म्हणतात, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, बॅकग्राऊंड मध्ये असा कन्स्ट्रक्टर असतो, मग तुम्ही हे लिहू नका. मग इथे काय करा, तो काय म्हणतो, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर नाही, एक पॅरामीटर असणारा कन्स्ट्रक्टर आहे. मग तुम्ही सिंपल काय करा, सिंपल इथंच डेटा पास करून द्या ना, जिथं डेटा जायचं तिथंच गेला. तर टेम्प डॉट डेटा करत होते बघा, टेम्प डॉट
इथं रिटर्न करा, रिटर्न. इथं तुम्ही असं करत होते की नाही, टेम्प डॉट डेटा इज इक्वल टू डेटा, हे लिहायची काही गरज नाही. कारण की का टेम्प मध्ये कोणाचा ऍड्रेस आहे, टेम्प मध्ये त्या करंट टेम्प मध्ये कोणाचा ऍड्रेस असतो, नवीन ऑब्जेक्ट क्रिएट केला त्याचा ऍड्रेस असतो. मग मी काय सांगितलं तुम्हाला, हा कन्स्ट्रक्टर ज्यावेळेस कॉल करतं त्यावेळेस दिस करताना या टेम्प मध्ये जो ऍड्रेस आहे ना, त्या दिस मध्ये पण तोच ऍड्रेस आहे. दिस म्हणजे काय, करंट ऑब्जेक्टला तो रेफर करतो. ओके, मीन्स याचा मिनिंग काय झाला, तुम्हाला ही लाईन लिहायची काही गरज नाही. क्लिअर, एकदम शॉर्ट 2 ते 3 लाईन मध्ये फंक्शन लिहून दाखवतो मी तुम्हाला. मग मी काय सांगितलं तुम्हाला, इफ चेक करा. इफ काय चेक करणार तुम्ही, इफ बघा, इफ काय करणार, इफ हे बघा, इफ काय करायचं, हेड इक्वल टू नल आहे का, हेड इक्वल टू नल आहे का, नल असेल तर रिटर्न काय करणार, टेम्प करून देणार. पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस कशामध्ये, टेम्प मध्ये, बरोबर की नाही. आणि जर नसेल, हेड नल नसेल तर तुम्ही काय करणार, टेम्प डॉट नेक्स्ट मध्ये हेड टाकणार. क्लिअर, हेड टाकणार आणि रिटर्न काय करणार, इथून हे बघा तुम्ही नल रिटर्न केलता ना, इथून टेम्प रिटर्न करून टाका. सिंपल एवढंच फंक्शन आहे. बट बेसिक, आणि याला काय करा आपण, स्टॅटिक करून टाकू. स्टॅटिक काय केलं बरं, हे बघा इथं जर तुम्ही या इन्सर्ट ऍट फर्स्टला कॉल केला बघा, याचं नोड टाईपचं एक रिटर्न टाईप पण घ्या, महत्वाचं पॉईंट. ओके, नोड टाईपचा रिटर्न टाईप आहे. क्लिअर, मग मी काय सांगितलं, ज्यावेळेस इन्सर्ट ऍट फर्स्टला कॉल करणार, इन्सर्ट ऍट फर्स्टला ज्यावेळेस तुम्ही कॉल करणार आहे त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली बघा हेड पास करा आणि याच्यामध्ये काय व्हॅल्यू सपोज 10 पास करा. इथं नोड टाईपचा हेड व्हेरिएबल घ्या, नल टाका. बट इथं डायरेक्टली कॉल नाही करू शकत, कारण की तुमचा क्लास काय, लिस्ट क्लास तुमच्या क्लासचं नाव आहे. मग तुम्ही काय करावं लागणार, तुम्हाला त्या क्लासचाच ऑब्जेक्ट क्रिएट करा, लिस्ट क्लास. क्लिअर की नाही, L1 करा, रेफरन्स व्हेरिएबल घ्या, न्यू लिस्ट क्लास. क्लिअर, लिस्ट क्लास, हे क्लिअर आहे का. मग याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, या L1 डॉट कॉल करू शकता, L1 डॉट, हे बघा L1 डॉट. त्यावेळेस आपण एरर गेली पा, पण तीनदा ऑब्जेक्ट क्रिएट करण्यापेक्षा तुम्ही हे करू नका, तुम्ही डायरेक्टली कॉल करायचं तुम्हाला. मग तुम्ही काय पास करणार, तुम्ही यालाच फक्त स्टॅटिक बनवा. स्टॅटिक मीन्स काय, ऑब्जेक्ट क्रिएट करायची काही गरज नाही, तुम्ही याला काय करा, स्टॅटिक बनवा. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, याचा मिनिंग असं झाला, बघा इथं काही एरर येत नाही, डायरेक्टली स्टॅटिक मेथड कॉल झाला. मग तुम्ही पहिले इंडेक्सचा ऍड्रेस घेणार की नाही, हेडमध्ये ऍड्रेस घेतला. मग तसं तुम्ही अजून एकदा पुन्हा कॉल केला, सपोज इथं कॉपी पेस्ट करून घेतो मी याला, Ctrl+C, मग देन याच्यामध्ये हेड पास केला पा, तुम्ही हेड पास केलं. बट यावेळेस हेड पास केलं म्हणजे काय, तुम्ही पहिले इंडेक्सचा ऍड्रेस पास केलेला असेल. ओके, आणि इथं काय करणार, तुम्हाला जी व्हॅल्यू 40 व्हॅल्यू एंटर करा. ओके, सपोज जी व्हॅल्यू एंटर करायची, मग तुम्ही पुन्हा 2-3दा इन्सर्ट फंक्शन कॉल करा, 40, देन इथं 50 एंटर केला. क्लिअर, देन नंतर अजून एक व्हॅल्यू एंटर केली, सपोज 50 एंटर केला. क्लिअर, मग याच्यामध्ये तुम्ही काय केलं, याच्यामध्ये सपोज तुम्ही 30 एंटर केला किंवा 80 एंटर केलं. बट प्रत्येक वेळेस हेडचा ऍड्रेस घ्या, महत्वाचा पॉइंट. हेड जर नसेल, इथे हेड पास केला ना, मग बघा तुम्ही जर हेडचा ऍड्रेस नाही घेणार, तर हेडचा ऍड्रेस जर नाही घेतला तर पहिलाच हेड काउंट होईल. हेडचा ऍड्रेस तुम्ही नेहमी चेंज करा, पहिले इंडेक्सचा ऍड्रेस इथं घ्यायचा कंपल्सरी. ओके, कारण की हेडचा ऍड्रेस जर इथं जर हेडचा ऍड्रेस नाही दिला, इथं जर हेडचा ऍड्रेस नाही दिला आणि पुढचे जर इन्सर्ट फंक्शन कॉल केला, मग हेड काय जाईल बरं, इन्सर्ट ऍट फर्स्ट. आता या हेड मध्ये तुम्ही हेड पास केला म्हणजे काय झाला, या अगोदरचं या मेथडनी जो रिटर्न केलेला हेड आहे तोच राहील. मग त्यासाठी तुम्ही प्रत्येक नवीन मेथड कॉल करताना त्यावेळेस इन्सर्ट फंक्शनला कॉल केल्यानंतर हेड द्या. ओके, आता याला प्रिंट कसं करायचं, ओके प्रिंट कसं करणार हे आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू, हाऊ टू प्रिंट